कामिनी युनिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काजू मसाला हा घरगुती कसा बनवायचा हे बघणार आहे। 1 वाटी काजू घ्यायचे आहे, थोडंसं अद्रक घ्यायचं आहे, लसूण घ्यायचा आहे आणि 2 कापलेले कांदे भाजून घ्यायचे आहे। ते थोडे गोल्डन झालेले असले पाहिजे। ग्रेव्ही घट्ट येण्यासाठी आपल्याला काजू घ्यायचा आहे, 1 टमाटा घ्यायचा आहे। आता हे आपण सर्व वाटून घेऊया मिक्सरमध्ये। आता आपल्याला हे सर्व मसाले एकत्र टाकून वाटून घ्यायचे आहे। हे चांगलं वाटल्यानंतर हा चांगला मसाला आपल्याला त्या बाउलमध्ये काढायचा आहे। थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने। आता आपल्याला काजू मसाल्यांमध्ये कोणते कोणते मसाले ॲड करायचे आहे ते बघूया। आता इथे थोडं जिरं घेतलंय, हे 2 चमचा चटणी घेतली आहे, 2 चमचा आपल्याला पनीर मसाला घ्यायचा आहे, अर्धी चमचा हळद घ्यायची आहे, थोडासा गरम मसाला घ्यायचा आहे आणि 2 चमचे धन्याचं हे पावडर घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यात तेल टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 चम्मच हे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हे गरम होऊ द्यायचं आहे। तेल हे गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये काजू फ्राय करणार आहे। काजू हे चांगले गोल्डन असे होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। काजू हे चांगले गोल्डन झालेले आहे। आता आपल्याला त्या काजूंना एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच तेलामध्ये फोडणी द्यायची आहे। आता मी तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे। ते जिरं चांगलं झाल्यानंतर आपल्याला आपण जे मसाले वाटून घेतलेले होते ते मसाले टाकायचे आहे। मसाला हा चांगला तेलात परतून घ्यायचा आहे। बघा आता आपल्या मसाल्याला हे चांगलं तेल सुटलेलं आहे। आपला मसाल्याचा कलर हा थोडा चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाले हे ॲड करणार आहे। चटणी ही तुमच्या स्वादानुसार तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त ही चटणी तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। हे सर्व मसाले आपण आता ह्या मसाल्यामध्ये टाकणार आहे आणि चांगला मसाला हा परतून घेणार आहे। मसाल्याचा वास हा अगदी सुगंधित येत आहे। काजू मसाल्याचा कलर हा बघा किती अतिशय छान झालेला आहे मसाला आपला। त्याच्यात आता आपण काजू ॲड करणार आहे। काजू हे मसाल्यात चांगले परतून घ्यायचे आहे। थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून हा मसाला चांगला होऊ द्यायचा आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला याच्या स्वादानुसार मीठ घालायचं आहे। मी इथं 2 चम्मच मीठ घालत आहे। मसाला हा चांगला परतून घ्यायचा आहे। आता आपण बघू आपला काजू मसाला कसा झालेला आहे ते। बघू शकता तुम्ही आपला काजू मसाला अतिशय चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। त्याच्यात आपण आता कोथिंबीर ही ॲड करणार आहे, जेणेकरून आपल्या काजू मसाल्याला चांगला स्वाद येईल।
जरा ही बघा आपली काजू करी कशी झालेली आहे। काजू मसाला हा आपला एकदम स्वादिष्ट तरीकेने बनलेला आहे। बघा तुम्ही किती छान हा काजू मसाला आपला बनलेला आहे। आपला टाइम क्यों रे अब मिलाते रहा।